राज्यगीत स्वीकारलं, त्या राज्यगीताचा शेवटचा शब्द आहे, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. विश्वगौरव श्री नरेंद्र मोदीजींनी एक संकल्प केला की आम्हाला देशाला $5 ट्रिलियन इकॉनॉमीपर्यंत भारताची एकूण आर्थिक व्यवस्था पोचवायची आहे. $5 ट्रिलियन जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर यामधलं महाराष्ट्राचं योगदान हे $1 ट्रिलियन आहे. मागच्या वर्षी एकूण 13,65,000 कोटी हा GST जमा झाला. यामधला 2,70,000 कोटी हा आमचा GST होता, म्हणजे 20%. आता देशाच्या GDP मध्ये आम्ही 14.65% कॉन्ट्रीब्यूट करतो. आणि म्हणून महाराष्ट्राकडे देशाचं लक्ष आहे आणि विशेष करून माननीय मोदीजींचं लक्ष हे महाराष्ट्राकडे आहे. आज टाटा ग्रुपचे श्री चंद्रशेखर रावजी यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती सरकारने नियुक्त केली होती, या समितीने अहवाल दिला की आम्हाला महाराष्ट्राला $1 ट्रिलियन इकॉनॉमी करायचं असेल तर मग स्किल सेक्टरमध्ये काय करायचं, एज्युकेशन सेक्टरमध्ये काय करायचं, औद्योगिक विकासामध्ये काय योगदान करायचं, MSMEचं योगदान काय असेल, आमच्याकडे असणारी मुद्रा योजना असेल, युनिकॉर्न असेल, विज्ञान व तंत्रज्ञानामध्ये आम्ही काय केलं पाहिजे, कृषी क्षेत्रामध्ये आपल्याला FPO पासून इतर क्षेत्रामध्ये कोणत्या योजना केल्या पाहिजे, यासोबतच आरोग्य क्षेत्र असेल, पाणी पुरवठा असेल, प्रत्येक सेक्टरचा सूक्ष्म अभ्यास करून हा अहवाल देण्यात आला आहे. या अहवालावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आज सूचना केल्या की आता दर मंत्रिमंडळात एक विभाग अशा पद्धतीने सादरीकरण केलं पाहिजे, प्रेझेंटेशन केलं पाहिजे की $1 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये त्या विभागाचं काय योगदान असेल. मग कृषी विभाग असेल तर यामधल्या बदल सुधारणा काय करायच्या, प्रशासकीय सुधारणा असतील, कायदेशीर सुधारणा असतील, अर्थसंकल्पामध्ये काही निधी राखीव ठेवण्याचा विषय असेल, तरुणांच्या हाताला मोठ्या प्रमाणावर काम देण्यासाठी त्या तरुणांना आर्थिक मदत करण्याच्या दृष्टिकोनातून योजना असतील, बचत गटाला स्किल डेव्हलपमेंट सोबतच आपल्याला अतिशय अल्प व्याजाने कर्ज देण्याचा प्रश्न असेल, असे विविध प्रश्न $1 ट्रिलियन इकॉनॉमीपर्यंत पोहोचण्यासाठी त्याचं समाधान करत पुढे जावं, अशा बाबतीमध्ये मंत्रिमंडळात चर्चा झाली व माननीय मुख्यमंत्री महोदय व दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी या विषयाला वेगाने पुढे नेण्याच्या सूचना केल्या. एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही अर्थमंत्री राहिलेले आहेत, राज्याचं अर्थ नियोजन जे आहे ते एकदम व्यवस्थित सुरू आहे, जमा चांगले, खर्च व्यवस्थित होतोय, तुम्ही समाधानी आहात? नाही, असं आहे की समाधानी जनता असावी या दृष्टीने अर्थसंकल्पामध्ये आपण घोषणा करतो, त्या घोषणांची अंमलबजावणी करतो. अर्थमंत्री समाधानी की असमाधानी हा प्रश्नच उपस्थित होत नाही. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राज्याची प्रगती वेगाने व्हावी हा आपला दृष्टिकोन असतो. आणि आज जर मी 2013-14 हे बेसिक वर्ष धरलं तर 1,49,000 कोटी महसुली उत्पन्नातून 10 वर्षात आपण 4,49,000 कोटी, म्हणजे 4,50,000 कोटी, म्हणजे आपण साधारणतः 10 वर्षात आपण आपली इकॉनॉमी तिप्पट केली आहे. राजस्थान निर्मितीपासून त्यांचं जेवढं एकूण GSDP आहे, आपण 5 वर्षात त्याच्यापेक्षा जास्त आपलं एकूण GSDP वाढवला आहे. प्रश्न एवढाच आहे की महाराष्ट्र शक्तिशाली आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. मग आपल्याला यापेक्षाही वेगाने प्रगती करण्याचा संकल्प घेऊन $1 ट्रिलियन इकॉनॉमी, म्हणजे देशातल्या 28 राज्य व 8 केंद्रशासित प्रदेशामध्ये आमचा हिस्सा 20% हा आपला भाग आहे की संकल्पामध्ये 20% हिस्सा महाराष्ट्राचा. आणि त्या दृष्टीने आमचे नेते माननीय एकनाथ शिंदेजीच्या नेतृत्वामध्ये आज जवळपास 1.5-2 तास या विषयावर अतिशय गंभीरपणे सादरीकरण करत योग्य त्या सूचना माननीय मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी दिल्या. आता आपली आर्थिक स्थिती ही अतिशय उत्तम आहे. जर तुम्ही कर्जाचं प्रमाण बघितलं
आपल्या उत्पन्नाशी, तर देशाच्या इतर राज्याच्या आपण खूप पुढे होतो. आपण महसूल उत्पन्नाच्या व्याजाचं प्रमाण बघितलं तर देशातल्या इतर राज्यांच्याच नाही तर अमेरिके आणि जपानसारख्या देशापेक्षाही आपण आता निश्चितपणे आपण अतिशय मजबूत अर्थव्यवस्था महाराष्ट्राची केलेली आहे. आणि मला व्यक्तिगत रीतीने वाटतं महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एकदम दमदार आहे. आपल्याला यामध्ये अजून विस्तार आणि वाढ करण्याची आवश्यकता आहे. सुधीर भाऊ, तुमचे सहकारी मंत्री छगन भुजबळ यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. जरांगे पाटलांच्या वेळेस जो काही लाठीचार्ज झाला त्याला 70 पोलीस रुग्णालयात होते, जखमी झाले, त्याकडे कोणाचं लक्ष केलेलं नाही. आणि त्यांनी पुढे असं म्हटलंय का होम मिनिस्टरच माफी मागतात, गुन्हे मागे घेतात, त्यामुळे पोलिसांचं खच्चीकरण झालं. असं आहे की मला वाटतं की असे विषय सार्वजनिक स्वरूपात मांडण्याच्या ऐवजी आपली मतं मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडली पाहिजे. अन्यथा मग मंत्रिमंडळाच्या बैठकी या आपल्याला पत्रकारांच्या समोर कॅमेरे लावून घेण्याची आवश्यकता पडेल. आपलं काही मत असेल तर हे मत मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडून त्याच्या संदर्भातला जर आपल्याला खुलासा पाहिजे असेल खुलासा घेतला पाहिजे. असं मत मांडणं हे माझ्यापासून इतर कोणत्याही मंत्र्याला योग्य नाही असं मला वाटतं. त्यांनी गृहमंत्र्यांवरती जो प्रश्न निर्माण केला आहे याकडे कसं बघताय? नाही, याकडे पुढच्या कॅबिनेटमध्ये बघू. भाऊसभामध्ये राम मंदिर हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे, कारण की ज्या पद्धतीनं चर्चा सुरू आहे आणि वेगवेगळ्या भागातून राम मंदिराच्या दर्शनासाठी एक मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की राजकारणाचा मुद्दा हा प्रभू रामाचं मंदिर आहे हे मुद्दाम करण्याचा प्रयत्न हे काही राजकीय नेते जे मताच्या लाचार असतात, तुष्टीकरण करणारे असतात, त्यांना असं वाटतं की हे राम मंदिराचा जो मुद्दा आहे नाही, राम कदम साहेबांनी ही भावना व्यक्त केल्यानंतर या भावनेच्या माध्यमातून आपल्यालाही माहिती आहे की असं कधीच घोषित होऊ शकत नाही. पीक विमाची रक्कम जी आहे ती शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी किंवा दिवाळीला देणार होते. अजूनही अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम गेलेली नाहीये. सरकार पीक विम्याच्या बाबतीमध्ये आतापर्यंत 1900 कोटीपेक्षा जास्त रक्कम मंजूर केली आणि साधारणतः 950 कोटीचं वाटप करण्यात आलं आहे. इतर 1000 कोटीचं वाटप राहिलं आहे आणि काही जिल्ह्यांच्या संदर्भातले विमा प्रकरण हे आयुक्तांनी त्या प्रकरणाची तपासणी करून मान्यता दिली आहे. आजच्या कॅबिनेटमध्ये जे आकडे देण्यात आले ते 1950 कोटीच्या आसपासची प्रकरणं मंजूर आहे. 950 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यात आले. पुढचे 1000 कोटी लवकर जावे यासाठी प्रयत्न आहे. दांडी नाही, आता दीपावली झाली, मंत्रीच नाही, काही अधिकारी गैरहजर होते. मला असं वाटतं की आज ही बैठक जेव्हा घेतली तेव्हा अनेकांना बुधवार आपल्या बैठकीचा किंवा मंगळवार बैठकीचा दिवस आहे असं समजून दिवाळीचे कार्यक्रम अनेक लोक सुट्ट्यांमध्ये करतात, मंत्रीही करतात. आणि मग अशा प्रसंगी आणि म्हणूनच आज विषयांमध्ये $1 ट्रिलियन इकॉनॉमीचं विश्लेषण हा महत्वाचा विषय. सर, दुसरा एक विषय आहे. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत योजनेला मुदतवाढ दिलेली आहे. आज मुदतवाढ दिली. आज स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिवस आणि माननीय एकनाथ शिंदेजींनी आज या निमित्ताने जो प्रस्ताव ग्रामविकासचा होता त्याला मंजुरी दिलीच. तेवढंच नव्हे, यामध्ये अजून सुटसुटीत आणत यामधल्या एकूणच ग्रामपंचायत इमारतीसाठी 12 आणि 18 लक्ष रुपयाची मर्यादा होती ती आता 20 आणि 25 लक्ष केली आणि 12 लक्षामध्ये 10% व 18 लक्षामध्ये 20% ग्रामपंचायतीला द्यावे लागायचे तेही माननीय मुख्यमंत्र्यांनी आज रद्द केले आणि 1000 ग्रामपंचायतीच्या इमारती या वर्षात बांधण्याच्या दृष्टीने नियोजन करावं, गतीने ग्रामपंचायत इमारती बांधण्यात याव्या या सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहे. स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ग्रामपंचायतीच्या संदर्भातला हा एक मोठा निर्णय आज
राज्य सरकार. शेवटचा प्रश्न, अजित पवार यांच्या गटाने 9 लोकसभा जागांची मागणी केली, कुठेतरी आग्रही आहेत. अशा पद्धतीनं जागा वाटप होऊ शकतं का? 9 जागा या अजित पवार यांना लोकसभेच्या मिळतात. अजून जागा वाटपच सुरू झालं नाही, कोणी मागणी केली नाही. हे मला माहीत नाही अफवाचा बाजार का उचलला जातो. अजून बैठकही झाली नाही. कोणी 9 सांगतो, कोणी 8 सांगतो, कोणी 10 सांगतो. आपण अशा बैठका जेव्हा सुरू झाल्या नाही, या साधारणतः या बैठका 1 फरवरीच्या नंतर होतील. आत्ता जागा वाटपाचा फॉर्म्युला, जागा कोणाला वाटल्या जाईल, एबी फॉर्म कोणाला दिला जाईल, कोणत्या प्रिंटिंग प्रेसमध्ये एबी फॉर्म छापल्या जाईल, या चर्चा निरर्थक आहे. भाऊ 1 ट्रिलियन इकोनॉमी को लेकर के आज एक रिपोर्ट पेश की गई. एक मिनिट इनका होऊन मराठी. आज जवळपास 20 दिवसांनी अजितदादा पुन्हा एकदा सक्रिय झाले दिसले. कसं पाहता एकंदर 20 दिवस डेंग्यूमध्ये आजारी होते, कसं पाहता? नाही, याच्याकडे काय पाहायचं. आता डेंग्यू जागा, आता डेंग्यूतून त्यांची तब्येत चांगली झाली तर निश्चितपणे शुभकामनाच आहे. अजितदादा यांच्या आरोग्य उत्तम राहावं, उदंड आयुष्य मिळावं ही सदिच्छा आहे. आता डेंग्यू जागा, आजारी जागा याच्याकडे पाहायचं काय. यावरून बरेच आरोप प्रत्यारोप झाले की दादा जाणून बुजून अशा प्रकारे होते आणि कारण अमित शहा यांची देखील भेट घेतली, त्यानंतर अशा प्रकारे नाही. आरोप प्रत्यारोप करणारे जे आहे की नाही, यांचा बुद्धीचा अनुशेष जो आहे ना तो अजून बाकी आहे. तर आता आम्ही सर्व विभागाचा अनुशेष भरतोय. काही लोकांच्या बुद्धीचाही अनुशेष भरण्याची आवश्यकता आहे. एखादा नेता आजारी असेल तर त्याच्या आजारपणाच्या संदर्भात अशा पद्धतीचा भ्रम निर्माण करायचा, अफवा पसरवायच्या, प्रश्न उपस्थित करायचे. आपण एवढंच म्हणू शकतो, ईश्वरा या सर्वांना सद्बुद्धी दे. राजकारणामध्ये राजकीय मुद्दे आणावेत. आजारपण, परिवार हे कधीही आणू नये. महाराष्ट्रात तरी कमीत कमी अशा पद्धतीचं राजकारण निम्न स्तरावर नेण्याचा दृष्टिकोन ठेवून जे राजकीय लोक काम करतात त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे, दया आहे. त्यांच्याबद्दल निश्चितपणे ईश्वरानी यांचा जो बॅकलॉग आहे बुद्धीचा तो भरून काढला पाहिजे. भाऊ 1 ट्रिलियन इकोनॉमी को लेकर आज रिपोर्ट पेश की गई है, कई सिफारिशें उसमें की गई है, क्या है? रुग्णालयात होते, जखमी झाले, त्याकडे कोणाचं लक्ष गेलेलं नाही आणि त्यांनी पुढे असं म्हटलंय का होम मिनिस्टरच माफी मागतात, गुन्हे मागे घेतात, त्यामुळे पोलिसांचं खच्चीकरण झालं. असं आहे की मला वाटतं की असे विषय सार्वजनिक स्वरूपात मांडण्याच्या ऐवजी आपली मतं मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडली पाहिजे. अन्यथा मग मंत्रिमंडळाच्या बैठकी या आपल्याला पत्रकारांच्या समोर कॅमेरे लावून घेण्याची आवश्यकता पडेल. आपलं काही मत असेल तर हे मत मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडून त्याच्या संदर्भातला जर आपल्याला खुलासा पाहिजे असेल खुलासा घेतला पाहिजे. असं मत मांडणं हे माझ्यापासून इतर कोणत्याही मंत्र्याला योग्य नाही असं मला वाटतं. त्यांनी गृहमंत्र्यांवरती जो प्रश्न निर्माण केला आहे याकडे कसं बघताय? नाही, याकडे पुढच्या कॅबिनेटमध्ये बघू. लोकसभा निवडणुकीमध्ये राम मंदिर हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे, कारण की ज्या पद्धतीनं चर्चा सुरू आहे आणि वेगवेगळ्या भागातून राम मंदिराच्या दर्शन. एक मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की राजकारणाचा मुद्दा हा प्रभू रामाचं मंदिर आहे हे मुद्दाम करण्याचा प्रयत्न हे काही राजकीय नेते जे मताच्या लाचार असतात, तुष्टीकरण करणारे असतात, त्यांना असं वाटतं की हे राम मंदिराचा जो मुद्दा आहे हा जर आपण पुढे केला तर आपल्याला काही विशिष्ट लोकांची मतं प्राप्त होतील. प्रभू रामाच्या मंदिराचा मुद्दा राजकारणाचा कसा असू शकतो? काय काँग्रेस वगैरे रामभक्त नाही आहेत का? काही सर्व नसतील, पण मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की महात्मा गांधींच्या राजघाटावर हे राम लिहिलं आहे. म्हणजे महात्मा गांधीजींनी हे राम म्हटलं म्हणजे राजकीय मुद्दा झाला का तो? सरदार वल्लभभाई पटेलांनी पंडित नेहरूंचं न ऐकता भगवान महादेव म्हणजे सोमनाथाच्या मंदिराचं तिथं पुन्हा ते भव्य दिव्य मंदिर केलं. हा काही राजकारणाचा मुद्दा आहे का? प्रभू रामाचं मंदिर देशाच्या आस्थेचं अस्मितेचा मुद्दा आहे. या संदर्भात मला वाटतं की काही लोक मुद्दाम अपप्रचार करतात. प्रभू रामाच्या दर्शनाला भाजपला मत देणाराही मतदार जाईल, काँग्रेसलाही मत देणारा मतदार जाणार आहे. भाऊ, आज ओबीसीचा एल्गार जो आहे ती सभा सुरू आहे, त्यामध्ये पडळकर असं म्हटले की मुख्यमंत्र्यांनी राजधर्म जो आहे तो पाळावा, ओबीसी आरक्षण जे आहे त्याला कुठेही धक्का लागू नये. नाही, राजधर्माचं पालन करावं हे तर श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी पासून या देशातला प्रत्येक व्यक्ती सांगतो. आणि काँग्रेस राजधर्माचं पालन करत नव्हते, परिवार धर्माचं पालन करायचे, म्हणूनच जनतेने काँग्रेसला नाकारलं आहे. तर राजधर्माचं पालन करावं हे फक्त सांगितलं गेलं याचा अर्थ की इथं असणारं सरकार राजधर्माचं पालन करत नाही असा नसून
एखाद्या भाषणामधला तो मुद्दा असतो. बोलण्याच्या ओघामध्ये श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींचं वाक्य पुन्हा आठवणीत येतं आणि ओघामध्ये ते बोलल्या जातं. याचा अर्थ सरकार राजधर्माचं पालन करत नाही असा ध्वनित होत नाही. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी उठवल्यामुळे अपघात आणि रुग्णांचं प्रमाण वाढलंय. खरंय, 431 मृत्यू झाले, जे अगोदर 5 वर्षामध्ये 125च्या आसपास होते आणि त्याचं विश्लेषण करण्यासाठी समिती बसवण्यात आली आहे. आजाराची संख्या वाढली आहे. आता यामध्ये निश्चितपणे दारूबंदी हटवताना लोकांनी सह्या केल्या असतील तर आपल्याला लोक मान्यता आहे असं समजू, पण त्यामधला काही आक्षेप आला आहे की काही खोट्या सह्या त्याच्यामध्ये करण्यात आलेल्या आहे, तर त्याचा तपास आता सुरू झाला. भुजबळांनी जरांगेवरती आणखी टीका केलेली आहेत की मराठ्यांचे नवीन नेते झालेले आहेत, त्यांना आरक्षण हे कळत नाही म्हणून. मला वाटतं की आता या संदर्भातली माननीय भुजबळ साहेबांचं काय मत आहे ते त्यांना विचारणं आवश्यक आहे. मला एवढंच वाटतं आणि माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी अनेकदा ही भावना व्यक्त केली आहे की 2 समाजामध्ये वितुष्ट येईल असं वक्तव्य होता कामा नये. 1 ट्रिलियन इकोनॉमी को लेकर के जिस तरीके से आज सिफारिश की गई है उसे कैसे मातोश्रीला बाळासाहेबांचं स्मारक घोषित करावं अशा पद्धतीची राम कदम यांनी डिमांड केलेली आहे. भाजपच्या